धुले शहर के प्रमुख स्वास्थ्य केंद्र भाऊ साहेब हीरे मेडिकल कॉलेज में गंदगी की स्थिति विकराल होती जा रही है। अस्पताल परिसर में साफ सफाई के अभाव और स्वच्छता के मुद्दे ने मरीजों और उनके परिजनों के स्वास्थ्य को गंभीर संकट में डाल दिया है। इस गंभीर स्थिति को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाड़ी के प्रमुख पंकज साळुंखे ने अपनी टीम के साथ मिलकर अस्पताल का निरीक्षण किया। धुले के भाऊ साहेब हीरे मेडिकल कॉलेज में गंदगी की समस्या बढ़ने से मरीजों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाड़ी के महासचिव पंकज साळुंखे ने अस्पताल का निरीक्षण कर प्रशासन को ज्ञापन सौंपा, जिसमें तत्काल स्वच्छता सुधार और ठेकेदार के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। उन्होंने चेतावनी दी कि यदि सुधार नहीं हुआ तो वे कूड़ा फेंक कर विरोध करेंगे। स्थानीय लोग और मरीज प्रशासन के जवाबदेही पर सवाल उठ रहे हैं और त्वरित सुधार की उम्मीद हो रही है। मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हीरे महाविद्यालय जे आहे, जिला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी। तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता, सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललंय, इथे येऊन खुशाल दारू पितात, धिंगाणा करतात आणि इथले जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आरडावी करतात। शिवाय ही स्वच्छता जी आहे, असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत, परंतु ते माणसांच्या की गुरांच्या। जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो। मग हा निधी जातो कुठे नेमका, हा प्रश्न आमच्या सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे। आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली, यांना सगळे फोटोग्राफ, यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना, CIG बांबरे जे आहेत अधिष्ठात्री। तर याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही, जर तो नाला पॅक केला नाही, इथे नाला देखील आहे, त्या नाल्यामध्ये अक्षरशः MIDC मधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं। आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे, आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी तुंबलं तर काय करणार। शिवाय त्या नाल्याच्या वरती महिलांचं प्रसूतिगृह आहे। तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो। तर जर येत्या 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर, तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफ स्वच्छता आमच्या स्वखर्चाने करून, सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफ स्वच्छता करून त्या सगळ्या कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू।